नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर वाचनात आलेला एक फार सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. नातं आणि विश्वास या दोन शब्दांमध्ये ना एक फार सुंदर आणि घट्ट मैत्री दडलेली आहे बघा. खरं तर ही फक्त मैत्री नाही आहे, तर आयुष्यातल्या प्रवासाचे हे दोन आधारस्तंभ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे एखादी इमारत मजबूत पायावर उभी राहते ना, त्याचप्रमाणे कोणत्याही नात्याची उभारणी ही विश्वासाच्या भक्कम पायावर होत असते. विश्वास हा शब्द बोलायला किती सोप्पा आहे ना, पण हाच शब्द आयुष्यभर आपली परीक्षा घेत असतो बघा. कधी कुठला भूतकाळातला तडा गेलेला विश्वास आज किंवा भविष्यावर अविश्वास दाखवायचे कायम संकेत आपल्याला देत असतो. जरी समोर दाखवता येत नाही तरी खोल मनात अविश्वासाचं जाळं आपोआप विणलं जात असतं. खरं तर हे की आपण विश्वास या शब्दासाठीच जगत असतो, तळमळत असतो आणि फक्त एका अशा व्यक्तीची आशा ठेवतो की जी या शब्दाला खरा अर्थ देईल. ती व्यक्ती या शब्दा एवढीच आपल्याला साथ देईल. मंडळी, तसं तर आपण खूप आशा अपेक्षा करत असतो, पण त्या सगळ्याच पूर्ण होतात असं नाही. आपल्या आयुष्यात सगळंच काही आपल्या अपेक्षेप्रमाणे होतं असं नाही. पण नातं टिकवण्यासाठी आपण विश्वास हा नक्कीच ठेवू शकतो व्यक्तीवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याही व्यक्तीने तो विश्वास जपून त्याप्रमाणे वागून ते नातं घट्ट टिकून राहतं. म्हणूनच जिथे विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनत जातं. आणि विश्वास जसा दृढ होत जातो तसं तसं ते नातंसुद्धा अधिकाधिक घट्ट होत जातं. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.